आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. त्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं आजरा आंबोली मार्गावर आंबोली टोल नाक्याजवळ कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीचा मद्यसाठा बेकायदेशीररित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या सुधीर राठोड याला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 3.5 लाख रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि टेम्पो असा एकूण 11.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक DM वायदंडे, RC केरीपाळे, SM पाटील, PD गुरव, संदीप जानकर, भरत सावंत, संदीप चौगुले, स्वप्नाली बेडगे, अविनाश परीट यांनी या कारवाईत सहभाग घेतला.